नमस्कार मंडळी, आपण आता सोमेश्वरच्या मंदिरामध्ये चाललो आहे आणि बघा माझ्या मागे पाहू शकता इथपर्यंत गाडी येते आपली। याच्या पुढे आपल्याला पूर्ण वरती चालत जायचं आहे। पुढे मोठी एक नदी आहे, तिथे गावाचं खेमाचं मंदिर आहे आणि त्याच्या पुढे एक सोमेश्वराचं मंदिर आहे। त्या सोमेश्वराच्या मंदिरात आपण आता चाललेलो आहे। चला माझ्या मागून तुम्ही पण। या ठिकाणी आपल्याला चालतच जावं लागतं वरती। इथे कुठल्याही गाडीचा किंवा वाहनाचा संभव नाही, आपल्याला चालतच जायचं आहे वरती। आणि हा पूर्ण चढ आहे, आजूबाजूला पूर्ण हिरवी झाडी आहे, पूर्ण डोंगर आहेत। या ठिकाणी आपण उभं राहिलं तर खाली पूर्ण कर्देचा समुद्र बीच दिसतोय बघा खाली। हा कर्दे बीच आहे। इथनं एक सुंदर व्ह्यू आपल्याला बघायला मिळेल। कधी आलात तर नक्कीच या ठिकाणी येऊन आपण भेट देऊन जावा। हे इथे गावचं खेमाचं मंदिर, ग्रामदैवत या ठिकाणी मंदिर आहे। या मंदिरामध्ये सुद्धा आपण नंतर जाणार आहोत। आपल्याला आता पुढे जायचं आहे सोमेश्वर मंदिरामध्ये, आणि ते अजून कमीत कमी 5 मिनिटावर आहे। त्या ठिकाणी आपण नदीच्या पलीकडे जाणार आहोत। काही माणसं आताच या ठिकाणी देवळातून येऊन गेलेली आहेत। पाहूया आपण पुढचं दृश्य। पूर्ण जंगल आहे आणि जंगलातून वाट आहे। पूर्ण निसर्गरम्य वातावरण, छान। इथं अशी फुलं आलेली आहेत। इथे फुलं आहेत आणि जंगलातून थोडं बाहेर आल्यानंतर नदीच्या आपण आता जवळ जाणार आहोत। आज पहिलाच सोमवार आहे श्रावणातला आणि या सोमवारी बरेचसे लोक या ठिकाणी येतात। वाट छोटी आहे, छोट्या वाटेतूनच आपल्याला रस्ता काढत काढत जायचं आहे। गावातली लोक सुद्धा आता यायला लागलेली आहेत, पाहू शकता तुम्ही। आता आपण जवळजवळ शंकराच्या म्हणजे सोमेश्वराच्या मंदिराजवळ पोचलेलो आहोत। हे आहे सोमेश्वराचं मंदिर। एक निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे ते। छान अशी इथे एक सुंदर आणि स्वच्छ नदी आहे। आपल्याला याच पाण्यातून पलीकडे जायचं आहे। श्री महादेवाचं दर्शन आपण या ठिकाणी घेणार आहोत। हे नारायण खांबे आहेत, ते आता पायऱ्या चढून वरती चाललेले आहेत। आपण पण त्यांच्या मागून जाणार आहोत। या खालच्या साईडला बघाल तर हे गावाचं धरण आहे आणि याच गावाच्या धरणातून आपल्या गावासाठी पिण्याचं पाणी जातं।